इगतपुरी मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार शरद तळपाडे यांच्यासह पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्र्यंबकेश्वर येथे प्रचाराला सुरुवात केली आहे। 78 वर्षापासून इगतपुरी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाहीये। केवळ आदिवासी भागातल्या बांधवांना सत्ताधाऱ्यांनी गाजर दाखवण्याचं काम केलं। तसेच डॉक्टर शरद तळपाडे यांनी इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाला इगतपुरी मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा चांगलाच प्रतिसाद देखील दिसून येतोय। तसेच इगतपुरी मतदारसंघातील शरद तळपाडे या उमेदवाराला बळकट करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथे प्रचार करण्यात आला। त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांकडून या प्रचाराला चांगलाच प्रतिसाद देखील दिसून आलाय। कसा प्रतिसाद मिळतोय? मी तर त्र्यंबकेश्वरला ज्यावेळेस आलो मला अतिशय वाईट वाटलं। आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी पत्रकार साहेब अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे। इतके वर्ष हे लोक काय करत होते? मला यांना प्रश्न आहे माझावाला की तुम्ही इतके दिवस तुमच्या माध्यमातून आमदार असेल खासदार असेल स्वच्छता का झाली नाही? त्र्यंबकेश्वर महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आहे, नकाशावर आहेत, परंतु या महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं देवस्थान असतानाही सुद्धा प्रगती का होत नाही? याचा अर्थ असा होतो की निश्चितच इथं काहीतरी काळगोरं आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी एक चारित्र्यवान माणूस, अनेक आदर्श घेणाऱ्यासारखे डॉक्टर असतात। डॉक्टर बघितलं की आपण कोरोनाच्या काळामध्ये अतिशय प्रामाणिकपणे ज्या व्यक्तींनी काम केलंय, हजारो लोकांना ज्यांचे जीव वाचवले, असे हे डॉक्टर आहेत। निश्चितच मी त्र्यंबकेश्वर जे लोक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना मी आव्हान करतो की अशा व्यक्तीला तुम्ही प्रथमतः निवडून दिलं पाहिजे आणि निश्चितच तुमच्या त्र्यंबकेश्वरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो। इगतपुरीमधून मतदारसंघातील शरद तळपाडे आज त्र्यंबकेश्वरला प्रचार दरम्यान आपण देखील जिल्हा प्रमुख आहात, आपल्याकडे जबाबदारी देण्यात आली। आज कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय सांगाल? डॉक्टर साहेब आगे बढ़ो। अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। आपण बघत असाल अनेक लोक स्वतःहून या प्रचार सभेत पुढे आले, सगळ्यांनी स्वतः जबाबदाऱ्या घेतल्या, त्यांच्या नातेवाईकांना आम्ही निरोप देतो व एक सुसंस्कृत उमेदवार या तालुक्यातून या मतदारसंघातून आपण निवडून देऊ असा निश्चय या जनतेनेच केलेला आहे। आपण आत्तापर्यंत जर बघितलं असेल एवढं शहर असून आपण रस्त्याने बघितलं टँकरने पाणी येतं आहे, घरोघरी पाण्याची देखील सोय या त्र्यंबक शहरामध्ये देखील आत्तापर्यंत झालेली नाही। असे अनेक प्रश्न या त्र्यंबकेश्वर नगरीचे आत्तापर्यंतचे प्रलंबित आहे ते स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर साहेब सोडवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आज आम्ही सर्वांना दिलेली आहे। इगतपुरी मतदारसंघातून आपण उमेदवारीचा प्रचार सुरू केलेला आहे, काय अजेंडा आहे आपला? या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। या मतदारसंघाला प्रचंड समस्यांनी ग्रासलेला आहे। हा मतदारसंघ स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली, परंतु या मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही। आजी माजी जे आमदार आहेत ते एकमेकांवर फक्त ताशेरे ओढण्यात, कोणी किती भ्रष्टाचार केला याच्यात व्यस्त आहे। परंतु माझा स्पष्ट अजेंडा आहे का या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। या मतदारसंघामध्ये अतिशय गरीब आदिवासी जनता राहते, बहुजन समाज राहतो, परंतु त्यांना अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे। या इगतपुरी आणि त्र्यंबक मतदारसंघामध्ये प्रचंड पाऊस पडतो, परंतु या ठिकाणी उन्हाळ्यात प्यायला सुद्धा पाणी भेटत नाही। शेतीचा प्रश्न आहे, शेतीला पाणी नाही आहे। या त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे। प्रचंड बेरोजगारी असल्यामुळे ती अतिशय गरीब आहे, त्यांना अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक मूलभूत गरजासुद्धा त्यांना आजकाल भेटायला मुश्किल झाल्यात। आणि मात्र हे आजी माजी आमदार कोणी असतील ते फक्त एकमेकावर ताशेरे ओढतात, कोणी किती भ्रष्टाचार केला, ठेकेदारांनी किती भ्रष्टाचार केला यावर व्यवस्थित माझा मी स्पष्ट सांगतो, जर मला या मतदारसंघातून मायबाप जनतेने आशीर्वाद दिला तर या मतदारसंघाचा विकास मी केल्याशिवाय राहणार नाही। विकास काय असतो ते मी दाखवून दे। न्यूजवर मराठी वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, त्र्यंबकेश्वर।